श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज आपल्याला दत्तगुरु परंपरेचे मूळपीठ आणि अखंड विश्वाचा ब्रह्मांड नायक पूर्णत्वास आले कसे हे समजणार आहे. ईश्वरांनी म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांनी श्री दत्तात्रय म्हणून अवतार घेऊन भक्तांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवरील अत्री ऋषी व अनुसया यांची निवड का व कशी केली हे समजणार आहे. आणि त्यासाठी अनुसया मातेंना किती कठीण आणि बुचकळ्यात टाकणारी पतिव्रतेची सत्वपरीक्षा द्यावी लागली आणि ती सत्वपरीक्षा पूर्ण केल्यावरच अनुसया मातेंच्या पुत्र म्हणून श्री दत्तात्रयांचा अवतार झाला हे समजणार आहे. हे आपण गुरुचरित्र अध्याय क्रमांक 4 मधील श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या अध्यायाची फलश्रुती म्हणजे अतिथी संतुष्ट होऊन संतती पराक्रमी होते. तर चला जाणून घेऊया आजची ही कथा, श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः. शिष्यांची विनंती ऐकून सिद्धमुनी म्हणाले, तुझी भक्ती उत्तम आहे. गुरुचरणांवरील तुझे प्रेम व भक्ती अशीच कायम राहो. हे शिष्य श्रेष्ठोत्तमा, तुझे बोलणे उत्तम आहे. तुझ्या प्रश्नांमुळे मला समग्र वृत्तांताचे स्मरण होत आहे. तू अतिशय योग्य व नेमका प्रश्न विचारला आहेस. तेव्हा मी तुला आता अत्री ऋषींविषयी अन्नसृष्टीचे आरंभापासूनची पूर्वपटिका सांगतो. पूर्वकाली सृष्टीचे अस्तित्वही नव्हते. सर्वत्र काही जलमय होते. या अवस्थेला वेदांनी आपो नारायण, पाणी हेच नारायण तत्व असे म्हटले आहे. या आपो नारायणाच्या सर्वठाई समान तत्वाने निवास असताना तेथे सृष्टीचा प्रपंच करावा अशी बुद्धी निर्माण झाली. या बुद्धिरूपी अस्तित्वास हिरण्यगर्भ अर्थात प्रथम सृष्टी म्हणतात. त्यालाच ब्रह्मांड हे नाव लाभले. त्यातूनच रजोगुणाच्या साह्याने ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि त्यात वर्षभर देवांचे अस्तित्व झाले. ते ब्रह्मांड फुटले आणि त्याचे आकाश आणि पृथ्वी असे 2 भाग झाले. पुढे तेथे ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि त्यांनी 14 भुवने, 10 दिशा आणि मन, वाचा, काल, क्रम, क्रोध इत्यादी वृत्ती निर्माण केल्या. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्याच्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले आणि त्यांची नावे मरीच, अत्री, अंगिरस, पुलस्थ, पुलह, पत्रू आणि वसिष्ठ अशी ठेवली. हे 7 श्रेष्ठ पुत्र ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. त्या 7 पुत्रांमधील अत्री हा मुख्य होता. त्यांच्यापासून गुरुपरंपरा निर्माण झाली. हे भाग्यशाली नामधारका, आता शांत चित्ताने त्या गुरुपरंपरेविषयी जाणून घे. अत्री ऋषींची पत्नी अनुसया सर्व पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ आणि साक्षात जगदंबेची रूप होती. तिच्या अगाध सौंदर्याचे वर्णन कोण काय करू शकेल. प्रत्यक्ष चंद्र तिचा पुत्र आहे म्हटल्यावर तिच्या रूपाचे वर्णन काय ते करावे. ती पतिसेवा उत्तम प्रकारे करीत असे, त्यामुळे ती स्वर्गाची ऐश्वर लवकरच हस्तगत करेल अशी चिंता सर्व देवीदेवतांना लागली. इंद्रादी देवता एकत्र येऊन त्रयमूर्तींकडे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले. अत्री ऋषींच्या शुद्ध आचरणाविषयीचे वर्णन करून प्रार्थना करत म्हणाले, हे स्वामी, अनुसया प्रतिव्रता आहे. तिच्या नित्य आचरणाविषयी मी तुमच्यासोबत काय बोलावे. ती काया वाचा मनाने पतिसेवेमध्ये दंग असते. मोठ्या आनंदाने ती अतिथी पूजन करते. तिच्याकडून कुणीही अतिथी उपाशी जात नाही. तिच्या अशा उत्तम प्रकारच्या आचरणामुळे भयभीत चकित झालेले सूर्यदेव आपल्या उष्णतेचा त्रास तिला होऊ नये म्हणून प्रकाश मंदावून घेतात. अग्निदेवता देखील तिला पाहून भयभीत होते व शीतलता स्वीकारतात. वायू देखील त्यांच्या भयास्तव मंद मंद वाहत असतो. जिच्या पतिव्रताच्या तेजाने भूमी देखील तिच्यासमोर नतमस्तक होते. अशी ती अनुसया आम्हाला शाप देईल या जाणीवेनेच आम्हा सर्वांना भय वाटते. ती कोणत्या देवाचे स्थान कधी हिरावून घेईल हे सांगणे आम्हाला देखील अशक्य आहे. जर का तिने कुणाला वरदान दिले तर तोही आमचा घात करू शकतो. इतके ते वरदान त्या व्यक्तीला अधिक बलशाही बनवू शकते. एवढे सामर्थ्य तिच्या वरदानात आहे.
तेव्हा यावर उपाय शोधावा. आपण जगात्मा आहात, त्रिदेव आहात. आमच्याकडून स्वर्गस्थान हिरावून घेतले जाईल या भीतीने आम्ही ही वार्ता आपणास सांगण्याकरता आलो आहोत. आणि तुम्ही यावर काही उपाय शोधला नाही तर आम्ही तिची मनोभावी सेवा करू, रात्रंदिवस तिच्या द्वारापाशी राहू, त्याशिवाय आम्हास गत्यंतर नाही. हे ऐकून त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने म्हणाले, ही कोण महान प्रतिवता आहे? ती कशी आहे हे आम्हाला पाहावयास आहे आणि तिचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवावयास हवे. असे म्हणून ते तिघेही निघाले. त्या प्रतिवतेचे सत्व पाहण्याकरता त्रयमूर्तींनी भिक्षुकाचा वेश धारण केला आणि अत्री ऋषींच्या आश्रमात ते पाहुणे म्हणून आले. अत्री ऋषी त्यावेळी अनुष्ठान करण्यासाठी बाहेर गेले असता आलेल्या त्या तिघांनी अनुसयेला बाहेर बोलावले आणि आपण अतिथी रूपानं आलो आहोत हे असे सांगितले. आम्ही ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झाला आहोत, आम्हाला लवकर जेवू घालावे, अन्यथा आम्ही दुसरीकडे जाऊ. हे अनुसये, तुमच्या आश्रमामध्ये पाहुण्यांना नित्य भोजन दिले जाते अशी ख्याती ऐकल्याने आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला इच्छाभोजन मिळते हे ऐकून आम्ही मुद्दाम म्हणून इच्छाभोजन मागण्यासाठी येथे आलो आहोत. हे ऐकून अनुसयेने त्या अतिथींना विनम्र भावे वंदन केले. त्यास बसावयास आसन दिले व त्यांचे चरण धुतले. तसेच त्यांचे अर्घ्य वाद्यपूजन करून त्यांना गंधाक्षता व फुले अर्पण करून स्नान कराव्यास सांगितले. तेव्हा अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत आणि अत्री ऋषी येईपर्यंत बराच वेळ जाईल, तेव्हा आम्हाला लवकर भोजन द्यावे. त्याच्या इच्छेला मान देऊन अनुसूये मातेने त्यांच्या भोजनाकरता आसने मांडली. अतिथीने पाटावर बसवून तिघांच्याही भोजनपत्रावर तूप वाढले. त्यानंतर अनुसया पालेभाज्या व स्वयंपाक घेऊन आल्या. तेव्हा ते अतिथी म्हणाले, आम्ही दूर अंतरावरून अतिथी म्हणून आलो आहोत. तेव्हा हे सुंदरी, तुझे रूप पाहून आमच्या मनात एक इच्छा निर्माण झाली आहे की तू निर्वस्त्र होऊन आम्हाला अन्न वाढावेस, अन्यथा तू आम्हाला जाण्यास सांगावे, म्हणजे आम्ही इथून निघून जाऊ. अतिथींचे हे बोलणे ऐकून अनुसूया मातेने विचार केला की हे ब्राह्मण माझे मन जाणून घेण्यास आले आहेत. तेव्हा हे नक्कीच कुणीतरी सत्वपरीक्षा घेण्यासाठी आलेले अवतारी पुरुष असावे. अनुसूया माता श्रेष्ठ पतिव्रता होत्या, त्यामुळे त्यांच्या मनात विचार आला, अतिथी विन्मुख गेल्यास आपल्या तपस्येला बाधा येईल आणि पती आज्ञेचे उल्लंघन मी कसे करावे. माझे मन निर्मळ आहे, त्यामुळे तो दुष्ट कामदेव काय करेल, मला त्रास होईल. असे काही झाले तर पतीचे तपोबल माझी यातून सुटका करेल. असा विचार करून त्या म्हणाल्या, ठीक आहे, आपण स्वस्थ चित्ताने भोजन करावे. मी निर्वस्त्र होऊन आपणास भोजन वाढण्याकरता तयार आहे. पुढे अनुसूया मातेंनी स्वयंपाकघरात जाऊन पतिचरणांचे चिंतन केले. हे अतिथी माझे बालक आहेत असा मनात संकल्प केला आणि देहावरील वस्त्रे उतरवून निर्वस्त्र झाल्या. त्या निर्वस्त्र अवस्थेत भोजन घेऊन बाहेर आल्या. तेव्हा ते तिघेही अतिथी बालक रूपात भोजनपत्राजवळ रांगत होते, लोळत होते. त्या बालकांना पाहून अनुसूया माता चकित झाल्या आणि पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांपाशी आल्या. तिन्ही बालके रडत होती. ती त्या बालकांना जवजवू लागली, मात्र त्यांना भूक लागलेली होती हे जाणवतात तिने बालकांना कडेवर घेतले. त्यानंतर मांडीवर झोपून त्यांना दूध पाजले. एकाचे झाल्यावर दुसऱ्याला, नंतर तिसऱ्याला. अशा रीतीने अनुसूयेने त्या बालकांची भूक शांत केली. आश्चर्य नवल असे की त्या त्रयमूर्तींची बालके झाली आणि अनुसूया मातेंनी त्यांची भूक शमवल्यावर त्यांची भूक शमली. ज्यांच्या उदरामध्ये 14 भुवने, 7 समुद्र आणि वडवाग्नी आहे, त्यांची भूक त्या प्रतिवतेने पाजलेल्या दुधामुळे भागली. रात्रंदिवस सृष्टीरचनेमध्ये मग्न असणाऱ्या त्या 4 मुखी ब्रह्मदेवाची भूकही त्या प्रतिवतेने पाजलेल्या दुधामुळे भागली. ज्याच्या कपाळावर अंगारूपी डोळा आहे, ज्याच्या वर्ण कापरासमान शुभ्र आहे, जो 5 मुखांचा काळरूपी अग्नी आणि रुद्र आहे, त्याला या अनुसूया मातेंनी दूध पाजले. अत्री ऋषी श्रेष्ठ तपस्वी होते आणि त्यांची पत्नी अनुसूया हिच्या समान श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कुणी पाहिली नव्हती. ते ब्रह्मा विष्णू महेश यांची आई झाली आणि त्रैलोक्यात कीर्तिरूपाने श्रेष्ठत्वास पावली. तिने बालकांना कडेवर घेऊन त्या खेळू लागली. त्यांना पाळण्यात ठेवून अंगाई गीत गाऊ लागली. त्या अंगाई गीतावर ती सप्तसुरातून गायन करून त्यात मोठ्या चातुर्याने उपनिषदांचा अर्थ गुंफून त्या बालकांना शिकवू लागली. दुपार झाली. अतिथी येण्याच्या त्या वेळेला अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. आश्रमात येऊन पहिले
पाहिले असता त्यांना अनुसूया गाताना दिसली आणि पाळण्यातील 3 बालकांना पाहून ही कोणाची बालके आहेत असे विचारते झाले. अनुसूया मातांनी सगळा वृत्तांत सांगितला. अत्री ऋषींनी अंतर्दृष्टीने पाहिले असता त्यांना ती बालके साक्षात ब्रह्मा विष्णू महेश असल्याचे समजले आणि ते बालरूपातील त्रयमूर्तीच नमस्कार करते झाले. अत्री ऋषींनी नमस्कार करताच ती तिन्ही बालके मूळ त्रयमूर्ती स्वरूपात प्रकट झाली आणि म्हणाले, अत्री ऋषी आणि अनुसूया माते, आपण धन्य आहात. आपले तप आणि मातेचे पातिव्रत्य अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही प्रसन्न आहोत आणि वरदान देत आहोत. जे काही तुमच्या मनात असेल तो वर मागा. तेव्हा अनुसूया माता म्हणाल्या, तुम्ही माझे प्राणेश्वर, तुमच्या भक्तीमुळे त्रयमूर्ती इथवर आले. तेव्हा त्यांच्याकडे पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त करावी. तेव्हा अत्री ऋषी, हे तिन्ही बालक आमच्या येथे पुत्ररूपाने एकरूपाने एकत्रित राहावे हेच आमची मागणी आहे. त्यांचे वचन ऐकून त्रयमूर्ती बाल्यरूपामध्ये अनुसूयाच्या घरीच राहिली. अनुसूयेने बालकांचे प्रेमाने पालनपोषण केले आणि त्या तिघांची नावे पुढील प्रमाणे ठेवली. ब्रह्मदेवाच्या बालरूपाचे नाव चंद्र, श्री विष्णूंच्या बालरूपाचे नाव दत्त आणि श्री शंकराच्या बालरूपाचे नाव दुर्वास असे ठेवले. ही तिन्ही बालके अनुसूयाचे पुत्र म्हणून ओळखली जाऊ लागली. कालांतराने चंद्र आणि दुर्वास दोघेजण मातेला म्हणाले, आम्ही तप करण्याकरता निजस्थानी जात आहोत. आई, मी ऋषी आहे, त्यामुळे मी अनुष्ठानाकरता तीर्थासनात जात आहे असे सांगून दुर्वास त्यांच्या मातेचा निरोप घेता झाले. चंद्र म्हणाले, माते, मलाही निरोप दे. मी नित्य आकाशात राहून तुमच्या नित्य नियमाने दर्शन घेईन. तिसरा पुत्र दत्त हा विष्णू स्वरूप असल्याने तो नित्य तुमच्यासोबत असेल. आणि असे सांगून त्या दोघांनी अनुसूया मातेला आश्वासित केले. तिन्ही देवांचे एकत्रित रूप म्हणजे दत्त. सर्व जग विष्णुमय आहे. श्री दत्तात्रय हे त्या विष्णूंचेच रूप. मात्र यापुढे अत्रींचा पुत्र म्हणून दत्तात्रय ही ओळख दृढ करेल आणि तुमच्या सहवासातून राहून तुम्हाला अखंड आनंद प्राप्त करून देईल. त्यामुळेच त्रयमूर्तींचा एकत्रित आविष्कार असलेला दत्त अनुसूयेपाशीच राहिला आणि चंद्र व दुर्वास दोघे आपापल्या स्थानी निघून गेले. अनुसूया मातेच्या घरी त्रयमूर्ती एकरूप आणि देवता स्वरूप होऊन राहिले. त्यांचे नाव दत्तात्रय असून ते सिद्धगुरूंचे मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्धमुनींनी नामधारकास दत्तजन्माची कथा सांगितली आणि त्यांचे समाधान केले. परंतु शिष्य पुन्हा एकदा मुनींना विचारता झाला, हे योगीश्वर, भक्तजनांचे चित्त वेधून घेणाऱ्या आणि भवसागर पार करणाऱ्या हे कृपासिंधू ज्ञानमूर्ती, तुमच्या वचन सुधाररूपी प्रसादामुळे प्राप्त केल्यामुळे मला हे कळून चुकले की अनुसूयेच्या पुण्याईने योगीराज दत्तात्रय हेच आमचे मूळ तारक गुरु आहेत. आता आपण माझी विनंती ऐकावी. आपण श्री दत्तात्रयांचा पूर्वावतार सांगितला. श्री दत्त अवतारापूर्वी आणि त्यानंतर कोणकोणते अवतार झाले ते कृपा करून सांगावे. हे स्वामी, श्री गुरूंचे पूर्वावतार कसे निर्माण झाले ते या बालकाला सविस्तर सांगावे ही नम्र विनंती. सरस्वती गंगाधर सांगतात, पुढील कथेचा विस्तार सावध चित्ताने श्रवण केला असता मनाला संतोष लाभतो आणि इष्ट हे सर्व काही प्राप्त होते. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथांमधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक यांच्या संवादामधून घडणारा त्रयमूर्ती अवतार कथन नावाचा 4था अध्याय पूर्णत्वास आला आहे. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रय चरणी अर्पण करतो. श्री गुरुदेव दत्त. ओम श्री स्वामी समर्थ. तर हे होते श्री दत्तात्रय जन्माख्यान. संपूर्ण श्री गुरुचरित्र मराठीमध्ये ऐकण्यासाठी श्री अवधूत चिंतन स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.